काय आहे की संपूर्ण सृष्टीला सांभाळणारा हा भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याला शरण जायचं. एक, परिपूर्ण व्हायचं असेल तर अंशीने अंशाला शरण जावं लागतं. 2, आणि अजून पुढे बोलायचं झालं तर या संपूर्ण सृष्टीमध्ये शरण जाण्याला योग्यतेचा एक भगवान परमात्मा आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षमिष्यामी मा शुच, असं भगवान परमात्मा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये बोलतो. म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, मी एकटाच शरण जाण्याच्या योग्यतेचा असल्याकारणाने तुम्ही मला शरण या. अजून पुढे जाऊन एकनाथ महाराजांच्या भागवताचं प्रमाण द्यायचं झालं तर महाराज भागवतामध्ये बोलतात, आपलं मन आवरणं अवघड आहे, परंतु या अवघड असणाऱ्या मनाला आवरण्याकरिता सुद्धा तुम्ही भगवान परमात्म्याला शरण गेलात तर हे शक्य होईल. मनोनिग्रहार्थ जाण तुझ्या चरणा शरण रिघावे, असं एकनाथ महाराज भागवतामध्ये बोलतात. म्हणजे शरण जाण्याकरिता का शरण जावं? मनोनिग्रहाकरिता शरण जावं, कामाच्या निवारणाकरिता शरण जावं, भगवान परमात्मा शरण जाण्याच्या योग्यतेचा असल्याकारणाने त्याला शरण जावं, परिपूर्ण होण्याकरिता त्याला शरण जावं, आणि संपूर्ण त्रैलोक्याचा मालक असल्याकारणाने भगवंताला शरण जावं. ही देवाला शरण जाण्याची असणारी कारणं आहेत. म्हणून आपण त्याला शरण जायचं, आणि त्याला शरण गेलो की आपण भाग्यवंत होतो. भाग्यवंत म्हणवता या शरण गेले पंढरीराया. विठोबा रखुमाये, टाळी टाळी वाजवा. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. अरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की महाराज, सद्गुरुनाथ महाराज की. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाये. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. भाग्य म्हणजे काय असतं? आपण समजतो ते भाग्य कोणतं असतं. साधू संतांचं भाग्य कोणतं आहे? भाग्यवंत कुणाला म्हणतात? भाग्यवंत म्हणण्याकरिता इतरत्र काय व्याख्या पाहिल्या जातात? ज्यांना आपण भाग्यवंत म्हणतो ती कोण आहेत? तुकाराम महाराजांनी भाग्यवंताचं लक्षण करत असताना देवाला शरण जाणारे भाग्यवंत असा विचार केला. देवाला आपण का शरण जायचं? त्याला शरण जाण्याच्या मागची कारणं काय? या उभयतांचा विचार करून आपण इथपर्यंत आलो. आता थोडंसं पुढचं चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. एकमेव तो शरण जाण्याच्या योग्यतेचा आहे. या सगळ्याकरिता असणारं एक श्लोक बहुतेक लोकांच्या कदाचित पाठ असावा. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. शरणम प्रपद्ये म्हणजे आपण त्याला शरण जायचं. अशाच प्रकारचा श्लोक मारुतीरायांचा सुद्धा आहे, तो तुम्ही पाहून घ्या. मनोजवम मरुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये म्हणजे त्याला शरण जायचं. ही त्याला शरण जाण्याची वेगवेगळी कारणं आहेत. बरं, शरणागत झाल्यानंतरची अवस्था कशी असते ती अवस्था सुद्धा सांगितली जाते. ज्या वेळेला अन्य काही आपल्याला हा संसार भासतच नाही ना, त्यावेळेला आपण देवाला शरण गेलो असं म्हणायचं. हा संसार आपल्याला दुःखरूप भासत नाही ना, देवाला शरण गेलो असं म्हणायचं. त्याच्याशिवाय आपलं पानच हलत नाही ना, देवाला शरण गेलो असं समजायचं. इतरांच्या सुखामध्ये सुख, इतरांच्या दुःखामध्ये दुःख वाटत नाही ना, त्यावेळेला आपण त्याला शरण गेलो असं समजायचं. या शरणागती गेल्याची काहीतरी लक्षणं आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत. मग जो भगवंताला शरण जातो ना, देवाला शरण गेल्यानंतर तो अन्य काही कार्य करत नाही. देवाला शरण गेल्यानंतर काय, जो भगवंताला परिपूर्ण शरण गेला ना, तो परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही करत नसतो. हे आपण मागच्या पुराणामधून पाहून घ्या. मग असे परमात्म्याला शरण जाणारे जे देवाचे भक्त आहेत ते नामस्मरणाशिवाय काहीच करत नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर मग या नामस्मरणाने नेमका होतं काय याचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे. मग देवाला आवडणारं त्याचं नाम आणि त्याचं केलेलं आपण स्मरण, त्या स्मरणाचा काय परिणाम होतो किंवा मागे झालेला परिणाम काय, पुढे होणारा परिणाम काय, या सगळ्याचा विचार तुकोबाराय करतात. अभंगाचं दुसरं चरण. आ तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. ना
हा भरवसा तरले तरते हा भरवसा. अशा प्रकारे शरण गेल्यानंतर आपण काय होतो त्याचं वर्णन करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये भाव असेल, आमचा भाव जर भोळा असेल, अशा भोळ्या अंतःकरणातून परमात्म्याचं नामस्मरण केलं तर मग आपल्याला तो तारणारा होतो, किंबहुना आपल्या पुढच्या कुळाला सुद्धा तारणारा होतो. त्याचं नामस्मरण करत करत जर आपण त्याला शरण गेलो तर जो शरण जाणारा असतो ना त्यालाच भाग्यवंत म्हणतात, असं तुकोबाराय बोलले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एकंदरीत संपूर्ण अभंगाचा आशय पाहत असताना जो काही तरुण वर्ग आहे, जो काही युवा वर्ग आहे, त्यांनी परमार्थाची कास धरावी अशी एक अपेक्षा असल्याकारणाने जो भाग्यवंत तरुणा असेल त्याने परमार्थाकडे वळावं. परमार्थाकडे वळल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वृद्धी करत असताना अंतःकरणाला समाधान प्राप्त होत असतं आणि या समाधानाकरिता दुसरी तिसरी जागा नसल्याकारणाने आपण इथंच आलं पाहिजे. जशी आपल्याला जमेल तशा प्रकारे साधना करावी. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा हा आशय आपल्या डोळ्यासमोर ठेवून झालेली ही माझी सेवा सद्गुरुरायांच्या चरणी माऊली श्री ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. किंबहुना मज तुमच्या कृपे लागे काज. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा. अधिकार म्या पुरा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सवळाराम बाबा महाराज. सद्गुरु अप्पा माऊली महाराज. गोपाल कृष्ण भगवान की. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका कीर्तनकाराच्या रसाळ वाणीतून जीवनाचं सार आणि सत्व ऐकण्यासाठी. तोवर जय जय रामकृष्ण हरी.